भगवान शंकराची कथा ऐकण्यासाठी लाखो भाविक येतात. याचाच अर्थ हे कलियुग नव्हे तर शिवयुग. कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचं प्रतिपादन. भगवान शंकराची कथा ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येतात. याचाच अर्थ हे कलियुग नव्हे तर शिवयुग आहे, असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी केलं. देवादिदेव महादेव की करुणा नहीं होती, कृपा नहीं होती, उसकी दया नहीं होती, एक कदम भी हम भगवान की ओर नहीं जा सकते. धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या विस्तृत जागेवर श्री शिवमहापुराण कथा सुरू असून शुक्रवारी कथेच्या तिसऱ्या दिवशी पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवयुग आणि सत्ययुगावर भाष्य केलं. सध्या कलियुग सुरू आहे, कुणी कुणाचं ऐकत नाही असं म्हणतात. जिथे भाऊ भाऊ, पती पत्नी, सासू सून, आई मुले यांच्यात वादविवाद आहेत, विसंवाद आहेत, मान सन्मान दिला जात नाही, नीतिमूल्ये पायंदळी तुडविली जातात. असं असलं तरी भगवंताची कथा ऐकण्यासाठी, शिवमहापुराण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक येत आहेत. याचाच अर्थ असा होतो की हे कलियुग नव्हे तर शिवयुग आहे. आमच्या प्रत्येकाच्या हृदयात सत्ययुग आहे. आपल्या हृदयातील भावना सांगते की कलियुगात डोकावून पाहू नका आणि त्या हृदयातील भावना ऐकूनच आपण या ठिकाणी शिवमहापुराण कथा ऐकायला आलो आहोत. आजूबाजूचे कलियुग न पाहता हृदयातील सत्ययुग पहा. आपल्याला खूप काही मिळेल. आपल्या हृदयात स्वतःचा आरसा दिसेल आणि त्या आरशामध्ये परमात्म्याचं दर्शन आपल्याला नक्कीच होईल. चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो. सद्गुणी व्यक्तीची संगत ही अत्तरासारखी असते, त्याचा सुगंध दरवळत राहतो. आणि दुर्गुणी व्यक्तीची संगत ही चिखलाप्रमाणे असते, त्यातून दुर्गंधीच मिळते. त्यामुळे संगतीचा असर हा होतोच. धुळ्यात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेला धुळ्यासह जिल्ह्यातील एवढेच नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशातील शिवभक्तांनी देखील हजेरी लावली आहे. शिवभक्तांच्या हजेरीनं कथास्थळ गर्दीनं फुलून गेलंय. समाजाचंच एक महत्त्वपूर्ण अंग असलेले भगवती यल्लमा देवीचे भक्त असलेल्या तृतीय पंथीयांनी शुक्रवारी शिवमहापुराण कथेला हजेरी लावली. सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच धुळ्यातील तृतीय पंथीयांनी भक्तिभावे शिवमहापुराण कथेचं श्रवण केलं. तृतीय पंथीयांनी भजन सुरू असताना थेट कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मंचाकडे कूच केलं. तृतीय पंथीयांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचा यावेळी सत्कार केला. त्यानंतर तृतीय पंथीयांना पंडित प्रदीप मिश्रा यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला गेला नाही. प्रत्येकानं पंडित मिश्रा यांच्यासोबत सेल्फी काढला. देवादिदेव महादेव की करुणा नहीं होती, कृपा नहीं होती, उसकी दया नहीं होती, एक कदम भी हम भगवान की ओर नहीं जा सकते. कई लोग कहते हैं गुरुजी कलयुग चल रहा है, घोर कलयुग चल रहा है, यहाँ कोई किसी का मीत नहीं. हम कहते हैं भगवान देवादिदेव महादेव से प्रार्थना करो, भगवान शिव को धन्यवाद दो कि इस घोर कलयुग में जहां भाई भाई को मारने दौड़ता है, सास बहू बहुवास का संबंध ठीक नहीं रह पाता है, पति पत्नी भी श्रेष्ठता से नहीं रह रहे हैं, बच्चे अपने माता पिता से, माता पिता अपने बच्चों से श्रेष्ठता से नहीं रहे. ऐसे घोर कलयुग में भी भगवान शंकर की कथा आप अगर ये लाखों की संख्या में श्रवण कर रहे हैं तो ये कलयुग नहीं, ये शिव युग है. भगवान ने बनाया. हमारे शरीर में एक हृदय, हमारे शरीर में एक मन, एक हृदय ऐसा होता है जिसको सतयुग कहा जाता है. क्योंकि हम उसमें सत्य का निवास करते हैं.
शिव महापुराण की कथा एक बड़ी सुंदर बात कहती है कि अगर हमें कहीं दूसरी जगह झांकने का मौका मिले तो हमें कलियुग में ही झांकना। यदि हमें कहीं झांकने का मौका मिले तो अपने इस सतयुग में अपने हृदय में झांक कर देखिए, उसमें तुम्हें बहुत कुछ मिलेगा, बहुत कुछ।